आज आम्ही पहिल्यांदाच 1001 एवढे सारे मोदक बनवले. कशासाठी काय ते पुढे सांगतेच. त्या अगोदर नमस्कार, मी पूजा. आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती सियासोबत. ताई आणि सिया अकोल्यावरून आलेले आणि आले की सियाचे सुरू होते जे तिला खूप आवडते ते म्हणजे गौरला प्रेमाने दाबणे, त्याचा पाग येणे. हे आता 2 दिवस असे सुरू राहणार आहे. असो, फ्रेश होऊन नाश्ता करून आम्ही लागलो आमच्या मेन तयारीला, ते म्हणजे मोदक करायला. ताईचे काल संध्याकाळी अचानक ठरल्यामुळे मी काहीच तयारी करून ठेवली नाही. त्यामुळे सकाळी 10 वाजता आम्ही लागलो कामाला. मोदकाचं सारण बनवण्यापासून ते मोदक बनवेपर्यंत सर्व आम्हाला 7 पर्यंत रेडी करायचे होते आणि त्यासाठी आम्हाला सिया आणि गौर पण मदत करत होते. 100-150 मोदक करेपर्यंत लागली भूक, म्हणून शॉर्टकटने मिसळ बनवली आणि जेवण करून परत लागलो आमच्या कामाला. अगोदर वाटलेले की 6 पर्यंत आम्ही दोघी सहज करू, पण 200 मोदक करेपर्यंतच आम्ही गळून गेलो. म्हणून दुपारनंतर मग सानूच्या मम्मीला पण बोलवले आणि तेव्हा कुठे 7:15 पर्यंत आमचे सर्व मोदक रेडी झाले आणि 15 मिनिटात रेडी होऊन आम्ही निघालो नवशा गणपतीला आमचा नवस पूर्ण करण्यासाठी. माझं पहिलं मिसकॅरेज झाल्यामुळे जेव्हा सेकंड टाइम प्रेग्नन्सी राहिली ना, तेव्हाच आम्ही नाशिकच्या नवशा गणपतीला नवस केलेलं की माझं बाळ सुखरूप, निरोगी आणि सुरक्षित या जगात येऊ दे. आम्ही त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या आत तुला 1001 मोदकाचा नैवेद्य अर्पण करू. भगवंतांच्या बाप्पाच्या कृपेने सर्व व्यवस्थित झाले, म्हणून आज तो नवस पूर्ण केला. मी डिटेलमध्ये फुल व्हिडिओमध्ये सर्व शेअर केले आहे आणि तो व्हिडिओ पण लवकरच येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही जणांचा ह्या गोष्टींवर विश्वास नसेल, पण माझा आहे आणि विश्वास असेल तर चमत्कार घडतात, बरोबर ना? तुमचा काही असा अनुभव आहे का आणि तुम्ही कधी नवशा गणपतीला नवस केला का आणि तो पूर्ण झाला आहे का ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चलो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय.